जनतेने भारतीय जनता पक्षावरती पूर्ण विश्वास ठेवला आहे। पेण पंचायत समितीवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागलेला आहे। सन्माननीय खासदार धैर्यशीलदादा पाटील आणि सन्माननीय आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पेण तालुक्याच्या जनतेने पूर्णपणे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीला आज विजयी केलेला आहे। विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोस, परंतु जनतेचे आभार व्यक्त केलेले तेवढे कमीच आहेत। आम्हाला ज्या प्रकारे जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे, आम्ही जनतेचे खरोखर ऋणी आहोत। जनतेसाठी येत्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त विकास कामं करून जनतेच्या मनात कायम आम्ही स्थान राखू असं या ठिकाणी सांगतो। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानेल की मला ही तिकीट मिळाली दिली। महायुतीचं सुद्धा मी आभार मानेल की महायुतीतर्फे मला कुठलाही हे न करता तिकीट एकतर्फे दिली। आता माझा एकच हे आहे की खारेपाटाचा सर्वांगीण विकास, जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, 4 उमेदवार असताना सुद्धा मी 1000 मतात निवडून आलो। या सर्व जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेलो आहे आणि भविष्यात सुद्धा ठरेल। या खारेपाटाचा विकास हाच माझा ध्येय। आज भारतीय उमेदवारी भेटली, विशेषतः मी जनता पार्टीचा आभार मानेल की युवा नेतृत्वाला त्यांनी उमेदवारी देऊन आज आपण जे खारेपाटामध्ये जे बोलवते लोक की पाणी प्रश्न आहेच, पण आज मला जनतेने कौल देऊन 1240 मतांचा लीड देऊन मला आज इथे निवडून दिलेला आहे। तर या खारेपाटाच्या जनतेसाठी मी सदैव प्रयत्नशील राहील व असं तसं पहिली गोष्ट तर पहिली जनतेचे आभार मानेल आणि भारतीय जनता पार्टीचे आपले खासदार धैर्यशीलदादा पाटील व आमदार रविशेठ पाटील साहेब यांचा बी आभार मानेल व तसेच महायुतीचेही आभार मानेल की मला आज इथे काही सीट देऊन व हरिओम शेठ यांना सीट देऊन पक्षाने चांगला एक नेतृत्व दिलेलं आहे की आमचं नेतृत्व सौजन्य सबल आहे। या नेतृत्वाला आम्ही कुठेही तडा जाणू देणार नाही। तर या जनतेने दिलेल्या कौलचं आम्ही नक्कीच तिथे सार्थ करू। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।